ठाण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून एक बॅनरबाजी करण्यात आली आहे। अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ हे बॅनर लावलेत। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानासमोर बॅनर लावलेत। बॅनरवर झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराबाबतचं व्यंगचित्र काढण्यात आलेलं आहे। तर ठाण्यामध्ये बॅनर लागलेले आहेत। या बॅनरवर झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराबाबतचं हे व्यंगचित्र रेखाटण्यात आलेले आहे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानासमोरच हे बॅनर लावलेले आहेत। अमित ठाकरे यांच्यावरच्या कारवाईचा या बॅनरमधून निषेध करण्यात आला। ठाण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे ही बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि याचा आढावा घेत मनसैनिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांनी केल्यानंतर मोठा वाद जो त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यानंतर आता ठाण्यामध्ये जे आहेत याच प्रकरणाला अनुसरून मनसेच्या वतीने जे आहेत एक बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोरील आपण ही बॅनरबाजी मनसेच्या वतीने करण्यात आलेली पाहत आहोत। जी अमित साहेबांनी कृती केली त्या कृतीमधनं महाराजांचा सन्मान झालेला आहे। जो पुतळ्याचं उद्घाटन होत नव्हतं त्याचं उद्घाटन झालं। तर ही महाराजांना अभिप्रेत जी भूमिका पाहिजे ती भूमिका मांडलेली आहे। तर तुम्ही त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे ती चुकीची आहे। तुम्ही घोटाळेबाजांवर कारवाई करा ना। 1800 कोटीचे घोटाळेबाज जे आहेत त्यांच्यावर कारवाई करा। त्यांना क्लीन चिट देऊन गप बसून काय होणार आहे। दुसऱ्यांपासून आपण पाहिलं तर नुकताच झी 24 तास ते उघडकीस आणलेला जमीन घोटाळ्याचं देखील या ठिकाणी चित्र जे आहे ते रेखाटलेलं आहे। त्यामध्ये एक तरुण आपल्याला हातामध्ये पैशांनी भरलेली बॅग असेल, 1800 कोटी असेल, जमीन घोटाळा असेल आणि पाठीमागून सरकारने त्याला दिलेली क्लीन चिट अशा आशयाचा संपूर्ण हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। व्यंगचित्राच्या माध्यमातून बोलकं बॅनर या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लावला। काय नेमकं त्यांना या ठिकाणी उद्देशाचं आपण पाहणार आहोत। आता नवीन पाहिलं तर अनेक बॅनर्स तुम्ही लावत असतात। आता दोन प्रकरण या ठिकाणी दिसतात। काय नेमकं व्यक्त व्हायचंय? नाही, तुम्ही बघत असाल तर आमचे नेते माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनी 4 महिन्यापासून नेरूळमध्ये उद्घाटनाची न झालेला जो महाराजांचा सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्यावरचा कपडा काढला आणि त्याचा दुग्धाभिषेक केला।